नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 हा जो रिपोर्ट रिसेंटली पब्लिश झालाय यामध्ये भारताची स्थिती काय आहे आणि भारताचा रँक काय आहे आणि ग्लोबल हंगर इंडेक्स कॅल्क्युलेट करताना कोणते कोणते पॅरामीटर्स तिथे कन्सिडर करण्यात येतात आणि भारताच्या अनुषंगाने पाहिलं तर हे महत्त्वपूर्ण का बरं आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो। सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की भारताचा जो रँक आहे 127 देशांपैकी भारताचा क्रमांक 105व्या रँकवर आपण आहोत आणि आपण सिव्हिअर हंगर कॅटेगरीमध्ये तिथं येतो। म्हणजे भारतामध्ये भूकमरीची समस्या खूप जास्त गंभीर आहे असं या अहवालामध्ये तिथं सांगण्यात आलेलं आहे। आता याच्यात किती तथ्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर विशेष करून इथं बघायला गेलं तर ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा रँक 105वा आहे 127 देशांपैकी। आपला स्कोअर किती आहे 27.3 आपला स्कोअर आहे आणि जी थीम होती 2024 च्या ग्लोबल हंगर इंडेक्सची ती हाऊ जेंडर जस्टिस कॅन ऍडव्हान्स क्लायमेट रेझिलियन्स अँड झिरो हंगर, तर ही या ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 ची थीम देखील होती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे जेव्हा जाहीर करण्यात आले होते तर त्याच्यामधलं जे दुसरं गोल होतं ते होतं की 2030 पर्यंत जगामधील जी भूकमरी आहे त्याला शून्य करायचं। पण ज्या पद्धतीनं आकडेवारी समोर आलेली आहे नवीन, त्याच्या अनुषंगाने जर बघायला गेलं जगातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये भूकमरीची समस्या खूप जास्त प्रमाणात गंभीर आहे। तर अशा परिस्थितीत 2030 चे जे टार्गेट आहे झिरो हंगरचं ते पॉसिबल होईल की नाही याच्यावर देखील तिथं डाऊट रेज करण्यात येत आहे। आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ग्लोबल हंगर इंडेक्स आहे काय नेमका, तर हा एक पीअर रिव्ह्यू अॅन्युअल पब्लिकेशन डिझाइन टू कॉम्प्रिहेन्सिव्हली मेजर अँड ट्रॅक हंगर ॲट ग्लोबल, रिजनल अँड नॅशनल लेवल। म्हणजे हा इंडेक्स जनरली ग्लोबल लेवलवर, रिजनल लेवलवर आणि आपल्या नॅशनल लेवलवर एक डेटा तिथं पब्लिश करण्यात येतो जेणेकरून आपल्याला भूकमरीची समस्या काय आहे जागतिक पातळीवर, देशाच्या पातळीवर आणि रिजनल पातळीवर हे आपल्याला कळलं पाहिजे। आता हा जो इंडेक्स आहे याची सुरुवात झाली 2006 मध्ये। 2006 मध्ये दोन संस्था होत्या, एक अमेरिकेची इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दुसरी जर्मनीची वेल्ट हंगर हिल्फे। या दोन ज्या संस्था होत्या या दोन संस्थांनी 2006 मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स पब्लिश करणं सुरू केलं आणि 2007 मध्ये आयरिश एनजीओ कन्सर्न वर्ल्ड वाईड सुद्धा यांना जॉईन झाली। त्यानंतर 2018 मध्ये ही जी अमेरिकेची ऑर्गनायझेशन होती इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट हिनं माघार घेतला आणि नंतर फक्त दोन ऑर्गनायझेशन उरल्या ज्या आजपर्यंत ग्लोबल हंगर इंडेक्स इथं कॅल्क्युलेट करतात। तर त्या दोन ऑर्गनायझेशन आहे वेल्ट हंगर हिल्फे आणि दुसरा आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड। तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने किंवा यूपीएससी पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने अशा इंडेक्सेसवर तिथं प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता ग्लोबल हंगर इंडेक्सचा पर्पज काय आहे हे समजून घेऊया। तर सर्वात प्रथम आहे अवेअरनेस रेज करणं अँड अंडरस्टँडिंग द स्ट्रगल अगेन्स्ट हंगर। दुसरा आहे प्रोव्हाइड अ वे टू कम्पेअर लेवल ऑफ हंगर बिटवीन कंट्रीज अँड रिजन्स, म्हणजे विविध देशांमध्ये जे काही भूकमरीची समस्या आहे त्यांना कम्पेअर करून त्यांच्यावर तोडगा काढणं। आणि तिसरं कॉल अटेन्शन टू दोज एरियाज ऑफ द वर्ल्ड वेअर हंगर लेवल्स आर हायेस्ट अँड वेअर द नीड फॉर ऍडिशनल एफर्ट्स टू एलिमिनेट हंगर इज ग्रेटेस्ट। म्हणजे असे जगातील भाग ज्या भागामध्ये भूकमरीची समस्या खूप जास्त प्रमाणात गंभीर आहे तर अशा पूर्ण जगाचं त्या भागांकडे लक्ष वेधणं, प्रामुख्याने आफ्रिका, सब सहारन आफ्रिका आणि आशियामध्ये। तर अशा पद्धतीनं याचं टार्गेट आहे। आता इश्यू काय आहे तर डिफिकल्टी इन अचिव्हिंग SDG 2 दॅट इज झिरो हंगर बाय 2030। तर मी तुम्हाला आताच सांगितलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं जे दुसरं टार्गेट आहे ते आहे की 2030 पर्यंत जगामधली जी भूकमरीची समस्या त्याला संपवणं। पण आता सध्या परिस्थितीत जर पाहिलं तर 42 पेक्षा जास्त देशांमध्ये भूकमरीची समस्या खूप जास्त अलार्मिंग आहे किंवा सिरियस आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला शून्य हंगर करायचं असेल 2030 पर्यंत खूप जास्त मोठ्या प्रमाणात तिथं पावलं उचलावे लागतील। आणि दुसरा इश्यू हा जो आहे तो आहे जेंडर डिस्पॅरिटीचा, म्हणजे महिलांसोबत भेदभाव याच्यात देखील होतं। तर वुमन आर पर्टिक्युलरली वल्नरेबल टू फूड इनसिक्युरिटी ड्यू टू डिस्क्रिमिनेटरी नॉर्म्स अँड व्हायलन्स लिमिटिंग देअर ऍक्सेस टू रिसोर्सेस। म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर संपूर्ण जगामध्ये एक पितृसत्ताकवाद आहे जेव्हा ज्याला पॅट्रियार्की देखील म्हणतात आणि या पॅट्रियार्की देखील एक कारण आहे की ज्यामुळे महिलांना जितक्या प्रमाणात अन्न पाहिजे तितक्या प्रमाणात अन्न त्यांना मिळत नाही। आता अंडरलाईन कॉजेस ऑफ हंगर काय विद्यार्थी मित्रांनो हे देखील आपण समजून घेऊया। तर सर्वप्रथम आहे क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन। तर क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनमुळे काय होत आहे की जे काही उत्पादन आहे क्रॉप्स ते उत्पादन घटत चाललेलं आहे। इम्पॅक्ट्स फूड प्रोडक्शन अँड थ्रेटन्स द नॅचरल फाउंडेशन ऑफ इकॉनॉमिक्स अँड ऍग्रिकल्चर। दुसरं जे कारण आहे आर्म कॉन्फ्लिक्ट। तर जगामध्ये विविध भागांमध्ये युद्ध चालू आहे, उदाहरणार्थ रशिया युक्रेन वॉर चालू आहे, इस्रायल हमास वॉर चालू आहे किंवा इस्रायल इराण आपण म्हणू शकतो। आणि तिसरं जर बघायला गेलं तर साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया देखील युद्धाच्या जवळपास पोहोचलेले आहेत। तर एकंदरीत जर बघायला गेलं तर जगाच्या विविध भागात जे आर्म कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट अँड डिस्रप्शन इन फूड सिस्टम अँड अफेक्ट कल्टिवेशन ऑल्सो। तिसरं लोअर इन्कम कंट्रीज स्ट्रगल विथ डेब्ट डायव्हर्टिंग फंड्स अवे फ्रॉम क्रिटिकल डेव्हलपमेंट नीड्स। म्हणजे जे गरीब देश आहेत त्या गरीब देशांमध्ये काय होत आहे की जो पैसा आहे खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे आणि अशा परिस्थितीत हा जो पैसा आहे डायव्हर्ट केला जात आहे
डेव्हलपमेंटकडे, त्यामुळे खाण्याकडे एवढं विशेष करून लक्ष नाही. आता कॉल टू ऍक्शन काय आहे, म्हणजे काय पावलं उचलली पाहिजे. GHI 2024 अंडरस्कोर्स द अर्जंट नीड फॉर कोऑर्डिनेटेड एफर्ट्स टू ऍड्रेस द इंटरेस्टिंग क्राइसिस ऑफ क्लायमेट चेंज, आर्म कॉन्फ्लिक्ट अँड जेंडर इनइक्विलिटी अँड इकॉनॉमिक इनस्टेबिलिटी. म्हणजे जगामध्ये विविध भागामध्ये जे युद्ध चालू आहे ते युद्ध थांबवले गेले पाहिजे. दुसरं, क्लायमेट चेंजच्या संदर्भात देखील आपण सिरियस इथं काही स्टेप्स पावले उचलले पाहिजे की जेणेकरून हा क्लायमेट चेंजचा जो सर्वात जास्त इम्पॅक्ट होतोय हा शेतीवर होतोय आणि या शेतीवर त्याचा इम्पॅक्ट झाल्यामुळे प्रोडक्शन कमी होत चाललेलं आहे. इट एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ सपोर्टिंग वल्नरेबल पॉप्युलेशन पर्टिक्युलरली वुमेन इन द फाईट अगेन्स्ट हंगर. म्हणजे जर तुम्हाला हंगरला हरवायचं असेल तर आपल्याला महिलांचं सशक्तीकरण तिथं करणं खूप जास्त आवश्यक आहे आणि महिलांचं सशक्तीकरणासाठी त्यांना त्यांची जी गरज आहे ती त्यांना भागवता आली पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो GHI कॅल्क्युलेट कसा केला जातो तर हे समजून घेऊया. तर 4 पॅरामीटर जे आहेत ते 4 पॅरामीटरच्या आधारावर ग्लोबल हंगर इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. त्यामधलं पहिलं जे पॅरामीटर आहे त्याला म्हणतात अंडर नरिशमेंट. द शेअर ऑफ पॉप्युलेशन हुज कॅलरी इंटेक इज इनसफिशियंट. म्हणजे जेव्हा स्पेसिफिक व्यक्तीला एक पुरेशा प्रमाणात तिथं अन्न मिळत नाही तर अशा परिस्थितीला अंडर नरिश म्हणतात, म्हणजे माल न्यूट्रिशनचा एक प्रकार आहे. दुसरं आहे चाइल्ड स्टंटिंग, म्हणजे त्याच्या वयाच्या तुलनेमध्ये जेव्हा त्याची हाईट कमी असते तेव्हा त्याला स्टंटेड चाइल्ड म्हणतात. तिसरं आहे चाइल्ड वेस्टिंग. चाइल्ड वेस्टिंग काय, द शेअर ऑफ चिल्ड्रन अंडर द एज ऑफ 5 हु हॅव लो वेट फॉर देअर हाईट रिफ्लेक्टिंग अक्यूट अंडर न्यूट्रिशन. म्हणजे हाईटच्या तुलनेमध्ये जेव्हा एका बालकाचं वजन तिथं कमी राहतं तेव्हा त्याला वेस्टेड चाइल्ड म्हणतात. आणि चौथं जे पॅरामीटर आहे त्याला म्हणतात चाइल्ड मॉर्टॅलिटी. ठीक आहे, द शेअर ऑफ चिल्ड्रन हु डाय बिफोर द 5th बर्थडे रिफ्लेक्टिंग इन पार्ट द फॅटल मिक्स ऑफ इनएडिक्वेट न्यूट्रिशन अँड अनहेल्दी एन्व्हायरमेंट. चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोप्या भाषेमध्ये चाइल्ड डेथ. तर कोणताही लहान मुलगा 5 वर्षाच्या जर त्याच्या आधी जर त्याची डेथ होत असेल तर त्याला चाइल्ड मॉर्टॅलिटी मध्ये तिथं मोजण्यात येतं. म्हणजे हे 4 जे पॅरामीटर आहे अंडर नरिशमेंट, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी या 4 पॅरामीटरच्या आधारावर ग्लोबल हंगर इंडेक्स इथं कॅल्क्युलेट केला जातो. आता मेथोडॉलॉजी कोणती यूज होते तर मी इंडिकेटर्स तुम्हाला सांगितले. कोणते 4 इंडिकेटर्स आहे, अंडर नरिशमेंट, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी. आता डेटा कुठून घेतला जातो तर डेटा इज सोर्स फ्रॉम युनिसेफ, WHO, वर्ल्ड बँक अँड FAO, एन्शुरिंग कंपॅरेबिलिटी अक्रॉस कंट्रीज. म्हणजे हे जे आंतरराष्ट्रीय संघटन आहे यांच्याकडे विविध देशांचा जो डेटा असतो त्या डेटाच्या आधारावर हा एक रिपोर्ट तिथं बनवण्यात येतो. आता इंडियाचा स्टेटस काय आहे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये, रँक किती आहे भारताचा, 105वा रँक आहे 127 देशांपैकी आणि आपला स्कोअर किती आहे 27.3. विद्यार्थी मित्रांनो इथं विशेष करून बघायला गेलं तर 2016 मध्ये भारताचा जो स्कोअर होता तो 29.5च्या जवळपास होता आणि जवळपास 8 वर्षानंतर भारताचा आता स्कोअर किती झालाय 27.3. म्हणजे जास्त इम्प्रुव्हमेंट आपण केली नाहीये असं ग्लोबल हंगर इंडेक्सचं तिथं म्हणणं आहे. चाइल्ड वेस्टिंगचं जर इथं बघायला गेलं तर इंडिया हॅज द हायेस्ट ग्लोबल रेट ऑफ चाइल्ड वेस्टिंग, दॅट इज 18.7%. ठीक आहे, एवढे आपल्याकडे जे मुलं आहे हे वेस्टेड चाइल्ड आहे. त्याच्यानंतर स्टंटिंगचं प्रमाण बघितलं तर 35.5% ऑफ अवर चिल्ड्रन अंडर 5 आर स्टंटेड, म्हणजे त्यांच्या वयाच्या तुलनेत त्यांचं हाईटचं प्रमाण कमी आहे. अंडर नरिशमेंटचं जर बघितलं तर 13.7% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन इज अंडर नरिश. आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी भारतात किती आहे 2.9% ऑफ चिल्ड्रन डाय बिफोर देअर 5th बर्थडे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर जे 4 पॅरामीटर आहे त्या 4 पॅरामीटरवर भारताची जी स्थिती आहे ती खूपच जास्त नाजूक आहे. आणि जर आपण कंपॅरिझन आपल्या शेजाऱ्यांसोबत केलं तर आपले शेजारी आपल्यापेक्षा परफॉर्मन्स त्यांचा ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये चांगलं राहिलेलं आहे. विशेष करून बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांचं, त्यांच्यामध्ये हंगरचं प्रमाण भारताच्या तुलनेमध्ये फारच जास्त कमी. आता उदाहरण इथं जर कम्पेअर करायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर या ग्राफवर बघा भारताचं स्कोअर किती आहे 27.3, पाकिस्तानचा 27.9. ठीक आहे, मागासलेला आहे तर आपण समजू शकतो. पण बांगलादेशचं इथं बघायला गेलं तर इकॉनॉमिक कंडिशन भारतापेक्षा विदारक असताना देखील त्यांचा स्कोअर 19.4 आहे, नेपाळचा आहे 14.7 आणि आपलं जो श्रीलंका जो आहे त्याचा 11.3 आणि आपला प्रतिद्वंदी चायना त्याचा 5 पेक्षाही कमी ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये स्कोअर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकंदरीत जर इथं बघायला गेलं तर भारताला विकसित भारत जर बनवायचं असेल तर आपल्याला हंगरचं प्रमाण किंवा भूकमरीचं प्रमाण तिथं शून्यावर आणावंच लागणार आहे. त्यानंतर लिमिटेशन्स काय आहे, आता हा जो रिपोर्ट ग्लोबल हंगर इंडेक्सनं इथं पब्लिश केला याला भारत सरकारनं नकारलेला आहे. भारत सरकारनं म्हटलेलं आहे की भारताची इमेज बदनाम करायसाठी यांनी हा इंडेक्स पब्लिश केलाय आणि जो डेटा यांनी तिथं यूज केलाय तो डेटा तिथं ऑथेंटिकेटेड डेटा नाहीये. तर ते बघूया. डेटा डिस्क्रिपन्सीचा एक म्हणत आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट रेज कन्सर्न अबाउट GHI नॉट युजिंग डेटा फ्रॉम पोषण ट्रॅकर विच शोज लोअर चाइल्ड वेस्टिंग रेट्स. म्हणजे भारतामध्ये जे काही इंडिकेटर्स आहे, सोशल इंडिकेटर्स आहे, त्यामध्ये पोषण ट्रॅकर म्हणजे मिड डे मील योजनामधनं जो काही तिथं विद्यार्थ्यांना फायदा होतोय, त्यांची बॉडीमध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे, तर ते तिथं रिअल टाइम डेटा त्यांनी घेतला नाही असं भारताच्या मिनिस्ट्रीनं म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्व्हे बेस्ड एस्टिमेट रिलायन्स ऑन सर्व्हे डेटा माइट
माइट नॉट फुली रिफ्लेक्ट रिअल टाइम डेटा फ्रॉम गव्हर्नमेंट ट्रॅकिंग सिस्टीम, म्हणजे जो काही आंतरराष्ट्रीय संघटनेने सर्वे केलेला आहे त्याच्या आधारावर यांनी एक डेटा बनवलेला आहे, एक रिपोर्ट तिथं बनवलेला आहे. तर भारत सरकारचं असं म्हणणं आहे की जो रिअल टाइम डेटा आहे, म्हणजे आता जे काही डेव्हलपमेंट होत आहे त्यांनी तो डेटा घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्या आधारावर रिपोर्ट बनवायला पाहिजे होती, की जेणेकरून आपले जे काही इंडिकेटर्स असते ते बऱ्यापैकी आपले सुधारलेले आहे, असं भारत सरकारचं म्हणणं आहे. त्यानंतर नॅशनल रिप्रेझेंटेशन, GHI's मेथोडॉलॉजी मे नॉट कॅप्चर रिजनल व्हेरिएशन्स अँड इम्प्रुव्हमेंट्स इन इंडियाज न्यूट्रिशन प्रोग्राम. आता याच्यामध्ये हे जरी म्हणत असेल की आम्ही ग्लोबल लेवलवर, नॅशनल लेवलवर आणि रिजनल लेवलवर आमचा रिपोर्ट तिथं पब्लिश करतो, पण जसं आता राज्यांमध्ये जर आपण बघितलं तर अशा कोणत्याच प्रकारचा एकदम डिटेल तिथं रिपोर्ट आपल्याला ग्लोबल हंगर इंडेक्स कडनं तिथे अवेलेबल होत नाही. आता त्याच्यामध्ये वे फॉरवर्ड काय असायला पाहिजे, इम्प्रूव्ह डेटा कलेक्शन, म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्सनं काय करायला पाहिजे, कॅल्क्युलेट करताना या संस्थेनं प्रॉपर तिथं डेटा भारत सरकारकडनं आणि बाकीचा जो काही डेटा रिअल टाइम डेटा आहे तो घेतला पाहिजे. इंडिया शुड इंटिग्रेट रिअल टाइम डेटा फ्रॉम सिस्टम्स लाईक पोषण ट्रॅकर टू इम्प्रूव्ह हंगर अँड न्यूट्रिशन एस्टिमेट. सेकंड, फोकस ऑन मॅटर्नल हेल्थ, ऍड्रेस द इंटरजनरेशनल ट्रान्सफर ऑफ अंडर न्यूट्रिशन बाय इम्प्रूव्हिंग मॅटर्नल हेल्थ अँड न्यूट्रिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लहान बाळ जर हेल्दी हवं असेल तर त्याची जी माता आहे ती त्या मातेला सुद्धा तिचं हेल्थ प्रॉपर असलं पाहिजे, तर त्यासाठी मॅटर्नल हेल्थवर फोकस करणं फार आवश्यक आहे. तिसरं, ऍग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या डाएटरी जे चेंजेस आहेत ते आपल्याला आणावे लागणार आहे, म्हणजे आपल्या जेवणामध्ये ज्वार बाजरा यांचं प्रमाण तिथं वाढायला पाहिजे. इन्क्रीज फोकस ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर अँड न्यूट्रिशियस क्रॉप प्रोडक्शन लाईक मिलेट्स टू इम्प्रूव्ह डाएटरी डायव्हर्सिटी. आणि सोशल सेफ्टी नेट्स आपल्याला अजून त्याचा विस्तार करावा लागेल. उदाहरणार्थ पीडीएस सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा राशनची जी दुकान असते ती. त्यानंतर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस प्रोग्राम, ज्याच्या अंतर्गत गावागावामध्ये तिथं अंगणवाडी सुरू आहे. तर हे जे प्रोग्राम आहे अँड बेटर कव्हरेज ऑफ वल्नरेबल पॉप्युलेशन, म्हणजे समाजाच्या तळागाळातले जे लोक आहेत यांच्यापर्यंत या ज्या योजना आहेत त्या पोहोचल्या पाहिजे आणि त्यांना देखील अन्न सुरक्षा तिथं मिळाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे 2013 मध्ये भारत सरकारनं नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट हा एक कायदा तिथं बनवला आणि त्या कायद्याअंतर्गत आता रिसेंटलीच प्रधानमंत्री मोदी यांनी अनाऊन्स केलेला आहे की त्या कायद्याअंतर्गत भारतातली जी जनता आहे त्यांना फ्रीमध्ये अन्न तिथं या राशनच्या दुकानातून तिथं आता येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. तर अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर भारत सरकारचे विविध उपक्रम तिथं आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर हे उपक्रम देखील आपल्याला तिथं समजून घ्यावे लागतील. आता हे बघा, GHI मध्ये कंपोजिशन कसं असतं, म्हणजे 4 इंडिकेटर्स आहे, 4 इंडिकेटर्स इथे मोजल्या जातात आणि त्यांना कंबाईन केल्या जातात. त्यामध्ये पहिला इंडिकेटर अंडर नरिशमेंट, याला वेटेज किती आहे, 1/3 वेटेज आहे. चाइल्ड स्टंटिंगला 1/6 आहे, चाइल्ड वेस्टिंगला 1/6 आणि चाइल्ड मॉर्टॅलिटीला 1/3. म्हणजे या चौघांचं ऍडिशन करून GHIचा एक स्कोअर काढण्यात येतो आणि हा स्कोअर जर 10 पेक्षा खाली असेल तर तो लो कॅटेगरीमध्ये येतो, 10 ते 20च्या दरम्यान असेल तर मॉडरेट कॅटेगरीमध्ये, 20 ते 35च्या दरम्यान असेल तर सिरियस कॅटेगरीमध्ये आणि 35 ते 50च्या दरम्यान असेल तर अलार्मिंग आणि 50च्या वरती एक्स्ट्रीमली अलार्मिंग. आता इथं जर बघायला गेलं तर भारत कोणत्या कॅटेगरीमध्ये होतो, भारताचा स्कोअर 27.3 आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे भारत सिरियस कॅटेगरीमध्ये इथं येतोय. म्हणजे भारतामध्ये भूकमरीची समस्या, हंगरची समस्या खूप जास्त प्रमाणात तिथं विद्यार्थी मित्रांनो सिरियस आहे आणि तात्काळ पावलं आपल्याला तिथं उचलावे लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 जो पब्लिश झाला, हा कोण पब्लिश केला, याचा पर्पज काय आहे, कोणते इंडिकेटर्स याच्यामध्ये मोजण्यात येतात, हे देखील आपण संपूर्णपणे इथं समजून घेतलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.